ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 17 दैवसूर संपद विभाग योग भाग 8. मागील भागात आपण पाहिले की ओम तत् सत असा ब्रह्माचा 3 प्रकारचा निर्देश श्रुतीने सांगितला आहे. या नामाच्या योगाने पूर्वी प्रजापतीने ब्राह्मण, वेद आणि यज्ञ निर्माण केले आहेत. ओवी क्रमांक 351. का स्नेहा सूत्रा वैश्वानरा जालिया ही संसारा हातवटी नेनता वीरा प्रकाशुनो हे तैसे वेळे कृत्य पावे तेथीचा मंत्रुही आठवे पराव्यर्थते आगवे विनियोगे विन म्हणून वर्णत्रयात्मक जे हे परब्रह्म नाम एक विनियोगू तू ऐक याचा आता. नामीची अक्षरे तिनी कर्मा आदिमध्य निदाणी प्रयोजावी पैस्ताणी इही तिन्ही हेची एकी हातवटी घेऊनी हण किरीटी आले ब्रह्मविद भेटी ब्रह्माचिये. अर्जुना, तेल, वात आणि अग्नी ही एकत्र आली असता दिवा लावण्याची युक्ती माहीत नसेल तर प्रकाश पडणार नाही. त्याप्रमाणे योग्य वेळी योग्य कर्म करण्याचा प्रसंग आला. त्याचा मंत्रही आठवला आहे. परंतु विनियोगाचे ज्ञान नसेल तर सारे काही व्यर्थ आहे. म्हणून 3 वर्णांनी बनलेले जे एक परब्रह्माचे नाम आहे त्या ब्रह्मनामाचा कर्माच्या ठिकाणी विनियोग कसा करायचा ते तू आता ऐक. तरी या नावाची 3 अक्षरे कर्माच्या आरंभी, मध्ये आणि शेवटी अशा 3 ठिकाणी योजावी. अर्जुना, याच व्यवस्थेने ब्रह्मवेत्ते ब्रह्मसाक्षात्काराला प्राप्त झाले. ब्रह्मेसी होवावया एकी ते न वंचती यज्ञादिकी जे चावळले ओळखी शास्त्रांचिया तो आदितव ओंकारू ध्याने करीती गोचरू पाठी आणिती उच्चारू वाचेही तो तेणे ध्याने प्रकटे प्रणवोच्चारे स्पष्टे लागती मग वाटे क्रियाचिये. अंधारी आभंगू दिवा आडवी समर्थू बोळावा तैसा प्रणवो जाणावा कर्मारंभी. उचित देवोद्देशे द्रव्ये धर्मे आणि बहुवसे द्विजद्वारा हण हुताशे यजती पैते. आहवणीयादी वण्णी निक्षेपरूपी हवणी यजती पै विधानी पुढे होऊनी. ज्यांनी शास्त्राध्ययन केले आहे ते ब्रह्माशी ऐक्य होण्यासाठी यज्ञादी कर्मे केल्यापासून राहत नाहीत. ते पुरुष आरंभी ओंकार ध्यानाने आपल्या पुढे प्रकट करतात आणि नंतर वाचेने त्याचा ओम असा स्पष्ट उच्चार करतात. त्या ध्यानाने ओंकार सिद्ध झाल्यावर आणि नंतर ओंकाराचा उच्चार स्पष्ट केल्यावर मग ते ब्रह्मवेत्ते कर्माच्या मार्गाला लागतात. अंधारात जसा न विझणारा दिवा असावा किंवा अरण्यात एक बलवान मनुष्य मार्गदर्शनार्थ बोलवावा तसा कोणत्याही कार्याच्या आरंभी प्रणवाचा आधार घ्यावा. धर्माने संपादन केलेली चांगली आणि पुष्कळ द्रव्ये वेदात सांगितलेल्या इष्टदेवतेला अर्पण करण्याच्या हेतूने ब्राह्मणद्वारा अग्नीत हवन करतात. ते शास्त्रोक्त विधीपूर्वक आणि दक्षतेने आहवणी यादी 3 अग्नीत त्रिकाळ आहुती देऊन यज्ञकर्म आचरतात. किंबहुना नाना याग निष्पत्तीचे घेऊन अंग करीती नावडते या त्याग उपाधीचे. का न्याये जोडला पवित्री भूम्यादिकी स्वतंत्री देशकाळ शुद्ध पात्री देती दाणे. अथवा एकांतरा कृच्छी चांद्रायणे मासोपवासी शोषोनिगा धातुराशी करीती तपे. एवं यज्ञदान तपे जिये गाजती बंधरूपे
तीच होय सोपे मोक्षाचे तया. फार काय सांगावे. नाना प्रकारचे यज्ञकर्म आचरून यज्ञाच्या निमित्ताने आपल्याला त्रास देणाऱ्या उपाधींचा म्हणजे देह, अहंकार आदी उपसर्गाचा ते त्याग करतात. किंवा धर्माने मिळवलेल्या आपल्या मालकीच्या पवित्र भूमी, द्रव्यादी पवित्र स्थळी, पर्वकाळी सत्पात्री पुरुषाला दान करतात. अथवा अर्जुना, एकांतराने भोजनाचे व्रत चालवून कृच्छाने, चांद्रयनाने आणि मासोपवासाने शरीरातील धातू शुष्क करून तपे करतात. याप्रमाणे यज्ञ, दान, तप ही बंधरूप म्हणून प्रसिद्ध आहेत खरी, परंतु तीच कर्मे आचरून त्यांच्याच द्वारे ब्रह्मवेत्ते मोक्षपद तल्लीनतेने गाठतात. स्थळी नावा जिया दाटिजे, जळी तियांची जेवी तरिजे, तेवी बंधकी कर्मी सुटिजे नामे येणे. परी हे असो ऐसिया या यज्ञ दानादी क्रिया, ओंकारे सावाईलिया प्रवर्तती. तिया मोटकिया जेतफळी, रिगोपाहती निहाळी, प्रयोजिती तिये काळी तशब्दुतो. जे सर्वाही जगा परवते, जे एक सर्वही देखते, जे तश्शब्दे बोली जेते पैल वस्तू. ते सर्वाधिकत्वे चित्ती, तद्रूप ध्याऊनिया सुमती, उच्चारे ही व्यक्ती आणि ती पुढती. म्हणती तद्रूपा ब्रह्मातया, फळेसी क्रियाया, तेची होतू आम्हा भोगावया काहीची नुरो. जमिनीवर ज्या नावा जड वाटतात त्याच नावांच्या सहाय्याने पाण्यात चांगले तरता येते. त्याप्रमाणे नामस्मरणाच्या सहाय्याने बंधनकारक कर्मापासून मुक्त होता येते. पण ते असो, अशा प्रकारे यज्ञ, तप, दान आदी कर्मे ओंकाराच्या सहाय्याने कल्याणप्रद होतात. अर्जुना, लक्षात घे की त्या क्रिया जेव्हा फलामध्ये थोडासा प्रवेश करू पाहतात त्यावेळीच ते मुमुक्षू तत् शब्दाचा विनियोग करतात. जी वस्तू सर्व मायाकृत जगापलीकडे आहे ती सर्वांना पाहणारी असून जी सतत या शब्दाने सांगितली जाते. हे सुज्ञ अर्जुना, सर्वांच्या आरंभी असणारे तत्रूपी ब्रह्म त्याचे चिंतन करून मुमुक्षू तत् या शब्दाने त्याचा स्पष्ट उच्चार करतात. ते मुमुक्षू म्हणतात की आमच्या क्रियांना जी फळे येतील ती तत्रूपी परब्रह्माला अर्पण असोत. आम्हाला भोगण्यासाठी यातील काहीच मागे उरू नये. ऐसेनी तदात्मके ब्रह्मे, तेत उगाणुनी कर्मे, आंग झाडिती नममे येणे बोलो. आता ओंकारे आदरिले, तत्कारे समर्पिले, या रीती जया आले ब्रह्मत्व कर्मा. ते कर्मकीर ब्रह्माकारे, झाले तेनेही न सरे, जे करीते नेसी दुसरे आहे म्हणोनी. मीठांगे जळी विरे, परीक्षारता वेगळी उरे, तैसे कर्म ब्रह्माकारे गमे ते द्वैत. ब्रह्माच्या ठिकाणी यज्ञादी सर्व कर्मे अर्पण करून ही कर्मे माझी नव्हेत, ब्रह्माची आहेत असे म्हणून त्यापासून मिळणाऱ्या कर्मफळातून अंग काढून घेतात. आता ओंकाराच्या विनियोगाने आरंभिलेले कर्म तत् शब्दाच्या विनियोगाने परब्रह्माला अर्पण केले असता ज्या कर्माला अशा रीतीने ब्रह्मत्व आले ते कर्म ब्रह्मरूप झाले खरे, तेवढ्याने संपत नाही. कारण ब्रह्मरूप झालेले कर्म आणि कर्ता यामध्ये भेद राहतो. कारण आपले कर्म ब्रह्मार्पण करणारा कर्ता ब्रह्माहून वेगळा समजतो. मीठ अंगाने पाण्यात विरघळून जाते, पण मिठाचा खारटपणा वेगळा राहतोच. त्याप्रमाणे कर्म ब्रह्माकार झाले तरी कर्त्याच्या ठाई कर्तेपणाच्या अभिमानाने द्वैत हे उरतेच. आणि दुजे जवजव घडे, तव तव संसार भय जोडे, हे देव आपुलीने तोंडे बोलती वेदे. म्हणोनी परत्वे ब्रह्म ऐसे, ते आत्मत्वे परियवसे,
सच्छब्द यारिना दोषे ठेविला देवे. तरी ओंकार तत्कारी कर्म केले जे ब्रह्मशरीरी, जे प्रशस्तादी बोलवरी वाखाणिले. प्रशस्त कर्मी तिये सच्छब्दा विनियोगा आहे, तोची ऐक होये तैसा सांगो. तरी सच्छब्दे येणे आटुणी असताचे नाणे, दाविजे अव्यंगवाणे सत्तेचे रूप. आणि जसजसे द्वैत उत्पन्न होते तस तसे संसार भय प्राप्त होते. देव आपल्या तोंडाने आणि वेदाच्या द्वारे हे बोलतात. म्हणून कर्तृत्वाच्या अभिमानाने जे ब्रह्म आपणापासून वेगळे वाटते ते आत्मत्वाने प्रत्ययास यावे, या उद्देशाने सत हा शब्द ठेविला आहे. तर ओंकार आणि सत्कार यांच्या विनियोगाने जे कर्म शरीरात ब्रह्मरूप केले आहे त्या कर्माची प्रशस्त अशा शब्दांनी प्रशंसा केली आहे. त्या प्रशस्त कर्माच्या ठिकाणी सत शब्दाचा विनियोग आहे. तो स्पष्ट होईल अशा प्रकारे सांगतो, ऐक. या सत शब्दाने असतरूपी नाणे म्हणजे मिथ्या जग आटवून दोषरहित असे सत्तेचे म्हणजे ब्रह्माचे स्वरूप दाखविले आहे. जे सतची काळे देशे होऊ नेण्याची अनारिसे, आपण पापण असे अखंडित. हे दिसते जे तुले आहे ते असतपणे जे नोहे, देखता रूपी सोये लाभे जयाची. तेणेसी प्रशस्तते कर्म जे झाले सर्वात्मक ब्रह्म, देखिजे करुणी सम ऐक्य बोधे. तरी ओंकारे तत्कारे जे कर्म दाविले ब्रह्माकारे, ते गिळुणी होई जे एकसरे सन्मात्रची. ऐसा हा अंतरंगू सच्छब्दाचा विनियोगू, जाण म्हणे श्रीरंगू मी ना म्हणे हो. जे सत्तेचे म्हणजे ब्रह्माचे स्वरूप स्थलाने किंवा कालाने बदलणे जाणत नाही, तर ते नेहमीच आपल्या आत्मस्वरूपाने विलसत आहे. हे सर्व नामरूपात्मक दिसणारे जग मिथ्या असल्यामुळे ज्या सतमध्ये ते येत नाही आणि आत्मरूपाच्या लाभानेच ज्या सत तत्वाची ओळख पडते. जे कर्म सर्वात्मक ब्रह्म झाले आहे, ज्या प्रशस्त कर्माचे त्या ब्रह्माशी ऐक्य करून त्यास आपल्यासह अद्वैत अनुभवाने पाहावे. तर ओंकार आणि तत्कार यांच्या विनियोगाने जे कर्म ब्रह्माकार झाले असे दाखवून दिले, ते पचले जाऊन कर्म करणारा मी वेगळा ही भावना नष्ट करून ब्रह्मरूप व्हावे, असा हा सत शब्दाचा अंतरंग विनियोग आहे असे तू समज, असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. ना मीची जरी हो म्हणे तरी श्रीरंगी दुजे हेची उणे, म्हणून हे बोलणे देवाचेची. आता आणखीही परी सच्छब्दुहा अवधारी, सात्विका कर्मा करी उपकारुजो. तरी सत्कर्मे चांगे चालिली अधिकार बगे, परी एकाधेकांगे हिनावती जे. तै उणे के अवयवे शरीर ठाके आगवे, का अंगहीन भांडावे रथाची गती. तैसे एकेची गुणेवीन संतची परी असंतपण, कर्मधरी गा जाण जिये वेळे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे मीच म्हणतो असे जर मी म्हटले तर श्रीकृष्णाहून मी वेगळा आहे हा दोष येतो. म्हणून हे बोलणे माझे नसून देवाचे आहे असे ज्ञानदेव म्हणतात. देव म्हणतात, आता हा सत शब्द आणखी एका प्रकाराने सात्विक कर्मांवर उपकार करतो, तो ऐक. तर सत्कर्मे ही आपापल्या अधिकाराप्रमाणे चांगली चाललेली असली तरी पण जेव्हा ती एखाद्या अंगाने कमी पडतात, तेव्हा जसे एखाद्या अवयवात व्यंग असल्यास शरीर चालत नाही किंवा ज्याला चाक नाही अशा गाड्यांची जशी गती खुंटते, त्याप्रमाणे ज्यावेळी एका गुणाच्या अभावाने मूळच्या सत्कर्माला असत्कर्मपणा येतो,
तेव्हा ओंकार आणि तत्कार यांनी चांगल्या प्रकारे सहाय्य केलेला हा सत शब्द हीन झालेल्या कर्माचा जीर्णोद्धार करतो. तेव्हा ओंकार तत्कारी सावाईला हा चांगी परी सच्छब्दू कर्मा करी जीर्णोद्धारू. ते असतपण फेडी आणि सद्भावाची रूढी निज सत्वाची प्रौढी सच्छब्दुहा. दिव्यौषध जैसे रोगिया का सावाओ ये भंगलिया सच्छब्दू कर्मा व्यंगलिया तैसा जाण. अथवा काही प्रमादे कर्म आपुलिये मर्यादे चुकोणी पडे निषिद्धे वाटे हण. चालत याही मार्गू सांडे पारखिया अखरे पडे रहाटी माझी न घडे काई काई. हा सत शब्द कर्माचे असतपण दूर करतो. कसल्याही कर्मातील न्यूनता घालवून आपली बरोबरी आणि सामर्थ्य देतो. त्यामुळे ते सामर्थ्यवान होऊन बलशाली होते. रोग्याला जशी दिव्यौषधी मिळाली असता तो निरोगी होतो, अथवा धैर्य खचलेल्याला सहाय्य मिळाले तर तो उत्साहित होतो. त्याप्रमाणे न्यून असलेल्या कर्माला सत हा शब्द परिपूर्ण करणारा आहे असे समज. किंवा काही चुकीमुळे कर्म विधी नियमांना ओलांडून निषिद्ध मार्गाला लागते. एखाद्या नेहमी चालणाऱ्या वाटेवर मनुष्यही ती वाट चुकतो. उत्तम पारख असणाऱ्याच्या हातात खोटी वस्तू पडते. व्यवहारात काय घडत नाही. म्हणून तैसी कर्मा राबस्ये सांडे सीमा असाधुत्वाची दुर्नामा येओ पाहेजे. तेतगा हा सच्छब्दू येरा दोही परीस प्रबुद्धू प्रयोजिला करी साधू कर्मा ते यया. लोहा परिसाची घृष्टी वोहळा गंगेची भेटी का मृता जैसी वृष्टी पियुषाची. पै असाधू कर्मा तैसा सच्छब्दू प्रयोगू विरेशा हे असो गौरवची ऐसा नामाचा यया. घेऊणी येथीचे वर्म जय विचारिसी हे नाम तै केवळ हेची ब्रह्म जाणसी तू. म्हणून कर्माची जेव्हा अविचाराने मर्यादा सुटते तेव्हा ते दुष्कर्माच्या वाईटपणाच्या कुप्रसिद्धीला येते. अर्जुना, तेथे हा सत शब्द ओंकार आणि तत्कार या दोहोंपेक्षा सावधपणाच्या योजकतेमुळे कर्माला निर्मळपणा आणतो. लोखंडाला परिसाचा स्पर्श, ओढ्याला जशी गंगा नदीची भेट किंवा मृताला जसा अमृताचा वर्षाव. हे वीरोत्तम अर्जुना, सदोष कर्माला सत शब्दाचा प्रयोग हितकारक आहे. एवढा या शब्दाचा मोठेपणा आहे. वर सांगितलेल्या ब्रह्मनामाच्या विनियोगाचे रहस्य लक्षात घेऊन जेव्हा तू या ब्रह्मनामाचा विचार करशील तेव्हा हे नाम केवळ ब्रह्मच आहे असे तुझ्या अनुभवास येईल. येथपर्यंत 400 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 17 आणि भाग 9 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.